एमएमपी कंपनीतील ॲल्युमिनियम मेटल पावडरच्या राखेमुळे शेकडो एकर जमीन नापीक होण्याच्या मार्गावर. शेतकऱ्यांची अर्धी फसल बर्बाद. शेतकऱ्यांनी केली नुकसान भरपाईची मागणी. कंपनी प्रशासनाचे अरेरावीचे धोरण. शेतकऱ्यांवर आत्महत्येची पाळी. ॲल्युमिनियम मेटल पावडरच्या डस्टमुळे जमिनीची पोत खालावली. उत्पादन खर्च जास्त, उत्पादन कमी. शेतकऱ्यांवर तिहेरी संकट. भंडारा जिल्ह्यातील मारेगाव येथील एमएमपी कंपनीतील ॲल्युमिनियम मेटल पावडरच्या राखेमुळे परिसरातील शेतकऱ्यांची शेकडो एकर जमीन नापीक होण्याच्या मार्गावर आहे. तर शेतकऱ्यांची अर्धी पिके ही नापीक होण्याच्या मार्गावर आहेत. शेतकऱ्यांनी कंपनी व्यवस्थापनाकडे नुकसान भरपाईची मागणी केलेली आहे. दरम्यान कंपनी प्रशासनाचे अरेरावीचे धोरण अवलंबल्याने शेतकऱ्यांवर आत्महत्येची पाळी आलेली आहे. ही आहे मागील 45 वर्षांपासून भंडारा जिल्ह्यातील मारेगाव येथे 60 एकरात व्याप्त असलेली MMPL इंडस्ट्रीज कंपनी. या कंपनीत ॲल्युमिनियम मेटल पावडर तयार करण्यात येते आणि याच कंपनीला लागून अनेक शेतकऱ्यांच्या शेकडो एकर जमिनी आहे. सुरुवातीला या सुपीक जमिनीवर शेतकरी पारंपरिक धान्य पिकांसोबत बागायती शेती घेत होते, पण तेव्हा ते आपल्या शेतीतून भरघोस उत्पन्नसुद्धा घेत होते. मात्र जसजसा कंपनीतील ॲल्युमिनियम मेटल पावडरच्या धूळ शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांवर पडत असल्यामुळे शेतकऱ्यांनी शेतात पेरलेलं धान, तूर, गहू, चणा, वांगी, मिरची, भेंडी इतर पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. परिसरातील शेतकऱ्यांनी अनेकदा कंपनी व्यवस्थापनाकडे याबाबत तक्रारी केल्या, मात्र उलट कंपनी व्यवस्थापनाने टोलवाटोलवीचे धोरण अंगीकारत चक्क पाईप लावून शेतकऱ्यांच्या उभ्या पिकात ॲल्युमिनियम मेटल पावडरचं डस्ट फवारणी करून पिके नष्ट करण्याची धमकी दिल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. याबाबत कंपनी प्रशासनासोबत संपर्क साधला, परंतु त्यांनी ऑन कॅमेरा बोलण्यास नकार दिला. तेव्हा कंपनी व्यवस्थापनाच्या हिटलरशाहीच्या धोरणामुळे शेतकरी हवालदिल झालेला असून कधी आसमानी कधी सुलतानी संकटात सापडलेल्या शेतकरी ॲल्युमिनियम मेटल पावडरचा डस्टमुळे दिवसेंदिवस जमिनीचा पोत खालावत असल्यामुळे उत्पादन खर्च जास्त आणि उत्पादन कमी अशा दुहेरी तिहेरी संकटात सापडला आहे. माझे पूर्ण नाव गीता गणेश भोयर आहे. मी मारेगावला राहते. आमची शेती जागच्या शिवेमध्ये आहे, परंतु कंपनी मारेगावच्या शिवेमध्ये आहे. लगेच म्हणजे वाल कंपाऊंड आमच्या शेतीला लागूनच आहे. या MMPL या कंपनीमुळे सर्व डस्ट आमच्या मालावर येतो. आमच्या शेतामध्ये धान, गहू, चणा, कांदा, मिरची, भेंडी हे सगळेच राहतात. परंतु ह्या डस्टमुळे आमच्या गाई जर तणीस वगैरे टाकतो त्या तणसीला सुद्धा तो पावडर चिपकला राहतो. त्याला सुद्धा घातक आहे. आमची आता एक 70,000ची गाय मेली ह्या तणीस खाल्ल्यानं. त्याच्यामुळे तिला काय इन्फेक्शन झाला तर माहीत नाही, पण ते म्हणजे 75,000ची गाय मागितला होता. रविवारी नेणारच होते तर लगेच दुसऱ्याच दिवशी मरण पावली ते गाय. त्या खाण्यानं पाहिला तर पाणी होता पावडरच्या तिथं, तो पाणी पिलं तिनं. पाणी म्हणजे तहान लागली म्हणून पाणी पाजलं तिथं, म्हणजे होतं डस्ट, तो आम्हाला काही दिसला नाही. ते गाय पण मरण पावली. आणि हे मिरची आमची आता एकरामध्ये लोक सांगतात का 10 लाखाची होते मिरची एका एकरामध्ये. आम्ही तर कधीच 1 लाखाची सुद्धा मिरची नाही चुरली. येऊन पाहावं का आम्ही सगळीच उपाय इथं करतो. खात जे आहे त्याला देवाला पाहिजे तो सगळाच आम्ही देतो मिरचीला, परंतु आम्हाला कधीच तेवढा बेनिफिट मिळाला नाही. धान आम्हाला दरवर्षी आमच्या शेतीमध्ये कमीत कमी 90 बोरे धान होत होते, तर या 5 वर्ष झाली तर आम्हाला 23 पोते धान होतात. तर आम्ही काय करावं अशी मी त्या साहेबांना MMPL साहेबांना सुद्धा सांगितली होती का आमच्या शेतीमध्ये एवढा मायनस होऊन राहिला. आम्ही अशी वेळ आली आमच्यावर का आत्महत्या करावं लागेल का. गेटवर येऊन सनेरी आम्ही वाक्य राठोड साहेब होते, नाटकर साहेब होते आणि ते सोनवणे साहेब होते, सेक्युरिटी होते, यांना सुद्धा हा वाक्य मी बोलले होते. काय मागणी आहे आमची मागणी अशी आहे की आमची दरवर्षी आमची अशी नुकसान होत आहे. 5 वर्ष झाले तर आम्हाला पुरा मायनसमध्ये जाऊन राहिलो आम्हाला एकही बेनिफिट मिळाला नाही. आमची अशी मागणी आहे का आम्हाला कमीत कमी 10 लाखाची फसल आमची जाऊन राहील, कमीत कमी 5 लाख रुपये तरी आम्हाला वर्षाचे भरून द्यावे आमच्या, तेव्हाच आम्हाला समाधान होईल. नाहीतर अन्यथा आम्हाला अशी वेळ येईल की कंपनीच्या गेटवर येऊन आंदोलन सुरू करावे लागेल, नाहीतर गळा फाशी लावून मरण्याची वेळ आलेली आहे. माझं नाव गणेश जिबलजी भोयर. मी मारेगावला राहतो आणि माझी शेती या कंपनीला लागून आहे. महाराष्ट्र मेटल पावडर इंडस्ट्री हे कंपनी या वाल कंपाऊंडला लागून आहे माझी शेती. दरवर्षी मी शेतीमध्ये फसल लावतो, वांगा लावतो, भेंडी आणि मिरची, धान लावतो, गहू लावतो, चणा लावतो. पण या पावडरच्या डस्टमुळे माझी शेती पूर्ण बत्तर होत चालली. हा डस्ट खूप उडून राहिला. मी गाई पालवतो,
या गाईच्या चाऱ्यावर बी डस्ट उडून राहिला आहे आणि माझ्या शेतीवरही बी मी कंपनीला 2-3 वेळा बोललो, साहेबाला, राठोड साहेबाला आणि नाटकरला. आणि तो वाघा आहे तर खूप आम्हावर खूप टेस्ट मारते. तुम्हाला जैलाच्या रोट्या चारून तुम्ही रस्ता खोदल्या, तुम्ही आमच्या कंपनीमुळे तुम्हाला काही त्रास नाही. तुमच्या शेतीमध्ये हे लाईटाच्या उजेड येते, या लाईटाच्या उजेडामुळे किडे खूप येतात. या किड्यामुळे खूप फसल जाऊन राहिली आहे आणि डस्ट येते. कंपनीच्या डस्टमुळे खूप नुकसान आहे. तो वाघाय साहेब म्हणते का मी तुमच्या शेतीमध्ये पुरे लाईट लावतो, या गाडीच्या टोन लावतो, आता इकडे लावतो आणि लाईट डस्टचे जे पाईप आहेत ते तुमच्या शेतीमध्ये पूर्ण आणून सोडतो. आता तुमची मागणी काय आहे? आता आमची मागणी आहे का आमच्या शेतीत दरवर्षी मी 5 लाख रुपये खर्च करतो. या शेतीमध्ये 5 लाख रुपये खर्च करून माझा मुद्दल पण नाही निघत आणि उलटा नुकसानमध्ये यावं मी घाट्यामध्ये. तर माझी भरपाई या कंपनीने द्यायला पाहिजे, नाहीतर मी आपल्या शेतीतला पूर्ण माल आणून शेती गेटवर फेकून देईन आणि आंदोलन करीन. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी भंडारा.